Hello dear students, welcome to my channel Kaveri Science Tutorials. आज आपण atomic नंबर लक्षात ठेवण्यासाठी एक सिक्रेट टिप प्रत्येक एलिमेंट साठी सांगणार आहोत. 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड तिघाही स्टँडर्डच्या मुलांना हे उपयोगी पडणार आहे. atomic नंबर लक्षात ठेवणं आणि त्याची व्हॅलेन्सी त्याच्यावरून लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरून तुम्ही कंपाऊंड तयार करू शकता. कंपाऊंड तयार करून नंतर त्या रिएक्शन बॅलन्स कशी प्रॉपर कंपाऊंड जर तुम्हाला फॉर्म करता आला, कंपाऊंड तुम्ही तेव्हाच फॉर्म करू शकता ज्यावेळेस तुम्हाला व्हॅलेन्सी माहिती आहे. व्हॅलेन्सी माहित कधी असेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला atomic नंबर लर्न आहे. सो 10th मध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की 1 to 20 atomic नंबर लर्न करा. आता बऱ्याच जणांचे जे फास्ट आहेत त्यांचे झाले पण असतील लर्न, किंवा जर तुम्हाला इझी वेनी atomic नंबर लर्न करायचे असतील, कन्फ्युजन होत असेल तर ही ट्रिक फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण आज 1 to 10 आधी बघूया, त्याच्यानंतर परत कंटिन्यू करून 11 to 20 atomic नंबर आज आपण कम्प्लीट करणार आहोत. ट्रिक कशी आहे ती लक्षात ठेवण्यासाठी. तर त्या स्ट्रक्चर वरून, मेनली आपण स्ट्रक्चर वरून, सिम्बल वरूनच त्याचा atomic नंबर कसा लक्षात ठेवायचा ते बघणार आहे. फर्स्ट आहे नेम ऑफ द एलिमेंट इज हायड्रोजन. सिम्बल आहे H. atomic नंबर आहे 1. ठीक आहे, कसा काढणार? कारण की एक स्टिक घ्यायची, 2 आहेत व्हर्टिकल लाईन्स, त्यापैकी एक घेतला, झाला त्याचा atomic नंबर त्याच्या स्ट्रक्चर वरून. आणि त्याचा कॉन्फिगरेशन असेल त्याचं 1, व्हॅलेन्सी पण 1. सेकंड असेल एलिमेंट हिलियम. 2. आता हिलियमला ई जोडून आलंय म्हणून दोन्ही व्हर्टिकल लाईनला ऍड करून आपण 2 लेटर्सनी त्याचं हे झालंय, म्हणून आपण काहीतरी अशी ट्रिक करून हिलियम 2 हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. नंतर त्याचं कॉन्फिगरेशन असेल 2 आणि व्हॅलेन्सी पण, व्हॅलेन्सी असेल त्याची 0. आता इथे व्हॅलेन्सी 0 कशी झाली? बिकॉज पहिल्या ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील, डुप्लेट कम्प्लीट असेल तर तो एलिमेंट स्टेबल असतो. सेकंड ऑर्बिटमध्ये 8 असतील तर तो स्टेबल असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर हा इथं स्टेबल आहे, त्याच्यामुळे त्याला केमिकल रिएक्शन मध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. देअरफॉर द व्हॅलेन्सी इज 0. ठीक आहे. आता लिथियमचं सिम्बॉल आहे Li म्हणू शकतो आपण. Li आणि 3 बघा, दोघं पण कसे आहेत? दोघं पण मीन्स रायमिंग वर्ड सारखे. ली 3. सो लिथियम इज 3, atomic नंबर इज 3. ली 3. कॉन्फिगरेशन काय असेल? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, लास्ट ऑर्बिटमध्ये राहिलेला 1 इलेक्ट्रॉन घेऊन टाकायचा. कारण की आपण पहिल्या ऑर्बिटमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात. 3 out of 3, 2 is taken, remaining 1 remains in the last orbit. Therefore, valency of lithium is 1 again. कारण हा इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सीची डेफिनेशन आणखीन एकदा रिवाइज करूया. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स है ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड और टेकन, number of electron given or taken or shared by the एलिमेंट टू बिकम स्टेबल इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी. आता इथे 1 इलेक्ट्रॉन दिला की हा स्टेबल होऊन जातो, 2 डुप्लेट कम्प्लीट होईल, हा स्टेबल होईल. सो 1 इलेक्ट्रॉन इज डोनेटेड, गिवन टू द अदर एलिमेंट टू बिकम स्टेबल. देअरफॉर 1 इज द व्हॅलेन्सी ऑफ लिथियम. ठीक आहे. नंतर असेल तुमचं बेरिलियम. बेरिलियमचा सिम्बॉल आहे बी आणि त्याचा atomic नंबर आहे 4 आणि त्याचं कॉन्फिगरेशन असेल अगेन 2,2. व्हॅलेन्सी इज 2 because the last orbit contains 2 electrons. By donating 2 electrons, the element can become stable. आता इथं एक लक्षात ठेवायचं, व्हॅलेन्सी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 4. एक तर 0 असेल स्टेबल असल्यामुळे, किंवा एक तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. 5 व्हॅलेन्सी कधीच नसणार, कारण 5 व्हॅलेन्सी ही नसतेच. सो व्हॅलेन्सी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 4. आता इथं आपण कशी आहे ते बघूया. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता ह्याची ट्रिक आणखीन एक, B4 चं स्पेलिंग आहे BEFORE.
तो BeFr. इथे लक्षात ठेवणार आपण इथं B4. B4चं स्पेलिंग, देअरफॉर बेरिलियम इज 4. बेरिलियम 4 B4. परत नेक्स्ट आहे बोरॉन. ठीक आहे, बोरॉनचा आहे B. या स्ट्रक्चर मध्ये यालाच आपण 5 सारखं करू शकतो. जर ह्या 2 लाईन कट केल्या, ही लाईन कट केली, ही लाईन कट केली, तर झालं 5. देअरफॉर स्ट्रक्चर मध्येच त्याला थोडस बदल करून B इज 5. बोरॉनला 5 करू शकतो सिम्बॉलच्या स्ट्रक्चरला चेंज करून. त्याच्यामुळं बी, आता बोरॉन आणि बेरिलियम मध्ये कन्फ्युजन होणार नाही, कारण B स्टार्ट्स विथ B4. B स्टार्ट्स फॉर बेरिलियम, बेरिलियम B4 आणि B ला स्ट्रक्चर चेंज केलं सिम्बॉलचं की 5 तयार होईल. सो कॉन्फिगरेशन विल बी 2 in the first orbit, 3 in the last orbit. 3 is the valency. By donating 3 electrons, boron becomes stable. परत आहे 6 आहे कार्बन. कार्बनचा सिम्बॉल आहे C आणि 6. आता याच्यामध्ये पण स्ट्रक्चरलाच तुम्ही काय करू शकता, C लाच इथं राऊंड करा, झालं 6. Therefore carbon is having 6 atomic number. Electronic configuration is 2 and 4. आता 4 is the valency. It can take 4 electron and become octet is completed, or it can give 4 electron then duplet is completed. So 4 is the valency for carbon. नेक्स्ट आहे तुमचं नायट्रोजन. नायट्रोजनचे सिंबल असा आहे, यालाच आपण स्ट्रेट केलं तर 7 होतं. यालाच थोडस या एवढ्या पार्टला आपण सरळ बनवलं तर 7 होतं. सो इट इज बाय चेंजिंग द स्ट्रक्चर N7, नायट्रोजन इज हॅव्हिंग 7 atomic number. सो 2, 5. आता इथं बघा व्हॅलेन्सी परत चेंज होईल. आपण म्हणलं व्हॅलेन्सी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 4. इथं काय होणार, व्हॅलेन्सी 3 येणार. बाय टेकिंग 3 इलेक्ट्रॉन इट बिकम स्टेबल. देअरफॉर व्हॅलेन्सी इज 3. हिअर द व्हॅलेन्सी इज 3. ठीक आहे. आता ही व्हॅलेन्सी कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी कशी इम्पॉर्टंट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज O है ना. आता ह्या स्ट्रक्चरलाच हे 1 राऊंड आहे, ह्याला 2 करा, झालं 8. ठीक आहे, यालाच खाली आणखीन एक जोडलं, झालं 8. सो O ऑक्सिजन इज हॅव्हिंग व्हॅलेन्सी, सो atomic नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8. आता त्याला कॉन्फिगरेशन करूया, 2 आणि 6 होईल. ठीक आहे. अगेन हिअर व्हॅलेन्सी चेंजेस. By taking 2 electrons, it will become stable. Therefore, oxygen is having valency 2. Always lies between 0 to 4. Next आहे element fluorine. सिम्बॉल आहे F. फ्लोरीनच्या स्पेलिंग मध्ये शेवटी INE येते, तसंच 9च्या स्पेलिंग मध्ये पण शेवटी NINE येतं. त्याच्यामुळं फ्लोरीन इज हॅव्हिंग atomic नंबर 9. फ्लोराईन 9 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. खरं म्हणताना आपण फ्लोरीन म्हणणार, पण लक्षात ठेवण्यासाठी फ्लोराईन 9. स्पेलिंग इज सेम, लास्ट 3 letters आर सेम. सो कॉन्फिगरेशन अगेन 1 is the valency. Because by taking 1 it becomes stable. Last is neon. Neon 10 ला असं, आता लास्ट वाला 10 निऑन इझिली लक्षात राहू शकतो. स्टेबल आहे, 2, 8 आहे, ऑक्टेट कम्प्लीट आहे, आणि हा एक इनर्ट गॅस मध्ये येतो, स्टेबल एलिमेंट. इट डझंट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. सो कॉन्फिगरेशन इज 2, 8. व्हॅलेन्सी बिकम्स 0. It doesn't take part in the chemical reaction. No gives and takes electron. Therefore, valency is 0. So this is about the atomic numbers from 1 to 10. We will see the next 11 to 20 atomic number and their trick to remember. Now we will see atomic number 11 to 20. Trick to remember atomic number 11 to 20. So the name of the element is sodium. Symbol Na. Atomic number 11. Distribute करा. 2, 8, 1. 2 plus
8, 10, remaining 1 in the last orbit. Valency 1 because last orbit contain 1 electron. By donating 1 electron it becomes stable. Second आहे मॅग्नेशियम. आता सोडियम आणि क्लोरीन, सोडियम 11 क्लोरीन 17, लक्षात ठेवायची, ट्रिक करायची गरज नाही. आपण बऱ्याचदा सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म केलेला आहे, सॉल्ट आहे ते, आणि हे सोडियम 11 आहे हे लक्षात ठेवायची, मोस्टली मुलांना गरज नाहीये. तर सेकंड इज मॅग्नेशियम. सिंबल आहे Mg, atomic नंबर आहे 12, कॉन्फिगरेशन 282, व्हॅलेन्सी 2. ऍड करा 2 + 2 8 आणि रिमेनिंग 2 इन द लास्ट ऑर्बिट. बाय डोनेटिंग 2 इट बिकम स्टेबल. आता याला टिक करावं लागेल. मॉन्जिनीस केक 12 वाजता कट केला. मॉन्जिनीस केक इज कट ॲट 12 AM. ठीक आहे. सो मॉन्जिनीस फॉर Mg 12 is the atomic number and then we can easily calculate the valency. नंतर आहे थर्ड आहे ॲल्युमिनियम. सिंबल आहे Al 13. नंतर 283. 3 is the valency. By donating 3 it becomes stable. Again आता त्याची ट्रिक कशी करावं लागेल. आता अल्लाह तेरा जवाब नाही. अल्लाह तेरा, Al फॉर अल्लाह, तेरा फॉर अल्लाह तेरा जवाब नाही. नंतरचं असेल आपलं सिलिकॉन इज 14. 284 आणि 4 is the valency. Similar to carbon, it is also can take 4 electron or give 4 electron, it becomes. So valency always lies between 0 to 4. ठीक है. So silicon is having 14 atomic number and it is a valency is 4. आता there are 14 silly students in the class. There are 14 silly students in the class. सिली 14 असं लक्षात ठेवू शकता. आता पुढची ट्रिक आहे फॉस्फरस साठी. फॉस्फरस सिंबल आहे P. 15. 285 होईल. आता इथं व्हॅलेन्सी कशी होईल. व्हॅलेन्सी होईल 3 बिकॉज इट टेक्स 3 इलेक्ट्रॉन अँड बिकम्स स्टेबल. सो ट्रिक आहे. आता हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आपण ह्याला 15 म्हणतो. 15च स्टार्ट होईल P पासून. सो P15 फॉस्फरस 15. ठीक आहे. नंतरचा ट्रिक आहे सल्फर साठी. सल्फर S आहे आणि 16. सो सेम S फॉर 16, S फॉर सल्फर. फक्त तुम्हाला सोडियमचं कन्फ्यूज व्हायचं नाहीये. सोडियम नेहमीसाठी लक्षात ठेवायचंय, सोडियम Na आहे. त्याचं डिस्कवर झालं त्यावेळेस त्याचं नाव Na पासून स्टार्ट होतं, तर सिम्बॉल तसंच राहिलंय. सोडियम जे आहे ते Na आहे आणि सल्फर S आहे. सल्फर S 16 फॉर सल्फर, S फॉर 16, S फॉर सल्फर. सो डोंट कन्फ्यूज हियर. सो अगेन 286. Again by taking 2 electron it becomes stable. So valency is 2. Again क्लोरीन. आताच आपण म्हणलं क्लोरीन आणि सोडियम, आपण सोडियम क्लोराईड बऱ्याचदा फॉर्म केले, त्याच्यामुळं तुम्ही अजून सुद्धा ह्याचं लक्षात ठेवायचं की क्लोरीन इज 17, किंवा असं म्हणू शकता तुम्ही क्लेरा इज 17 years old है ना. इथं व्हॅलेन्सी येईल 1 है ना. 287 7 मध्ये व्हॅलेन्सी आली 1 बिकॉज बाय टेकिंग 1 इलेक्ट्रॉन इट बिकम्स स्टेबल. सो क्लेरा इज 17 years old. नंतर असेल ऑर्गॉन. अगेन स्टेबल एलिमेंट, डझंट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन, इनर्ट गॅस. 18 atomic number is 18, configuration 288 आणि व्हॅलेन्सी अगेन 0. doesn't take part in the chemical reaction. नंतर आता इथं अर्मान इज 18 years old, क्लेरा इज 17, अर्मान इज 18 years old. नंतर असेल पोटॅशियम. पोटॅशियमचं सिम्बॉल K आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल.
ठीक आहे. सो पोटॅटोज आर 19 रुपीज केजी. आता के मध्ये केजीचं के पण आलं, पोटॅटोज मध्ये पोटॅ आलं. पोटॅटोज आर 19 रुपीज पर केजी. परत करा कॉन्फिगरेशन. ह्याचं बघा चेंज होईल थोडस. 2 8 8 इथं झाले 18 कम्प्लीट झाले आणि राहिलेला एक शेवटच्या ऑर्बिट मध्ये. सो व्हॅलेन्सी इज अगेन 1 बिकॉज बाय डोनेटिंग 1 इट बिकम्स स्टेबल. लास्ट असेल तुमचा कॅल्शियम, सिम्बॉल सी. आता हा लास्ट एलिमेंट आहे. 1 to 20 मध्ये 20 ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे तो आहे कॅल्शियम. रिमेंबर लास्ट एलिमेंट इज कॅल्शियम. 2882. व्हॅलेन्सी इज 2. So these are the important tricks to remember atomic numbers which are very important for 10th standard. मला माझं तर असं म्हणणं आहे 8th स्टँडर्ड पासूनच तुम्ही हे लर्न करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला कंपाऊंड फॉर्म करायला पण इझी जाईल. काही ह्याचे ॲटॉमिक मास नंबर सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये केलेले आहेत आपण, आणि ते सुद्धा लर्निंग साठी. बट ॲटॉमिक नंबर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट टू लर्न. So this is the tricks to remember atomic number. World's best tricks, secret tricks and tips to remember atomic number by easy way. Thank you.